मध्यावधी निवडणुकांना तयार रहा, कारण जोसेफ विजय याचं सरकार कधीही कोसळू शकतं. अर्थात हे वक्तव्य आहे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांचं. अर्थात या त्यांच्या वक्तव्यामुळे तमिळनाडूमध्ये आता मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. एम.के. स्टॅलिन यांनी नुकताच विजय थलपती यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर स्पष्टपणे म्हटलं होतं की आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण अचानक असं काय झालं की एम.के. स्टॅलिन यांनी थेट विजय जोसेफ यांच्या आत्ताच्या सरकारवर निशाणा साधला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गेल्या 59 वर्षामध्ये तमिळनाडूमध्ये डीएमके असो की AIADMK असो, हे द्रविड पक्षाचे पक्ष आलटून पालटून का होईना पण सत्तेवर राहिलेले आहेत. पण या निवडणुकीत मात्र जोसेफ विजय यांनी करिश्मा केला. त्यांचा करिश्मा इतका भयानक होता की या ठिकाणी डीएमके आणि AIADMK यांसारख्या प्रस्थापित पक्षांना देखील विरोधी बाकांवर बसावं लागलं. तिकडं डीएमकेला 59 जागांवर समाधान मानावं लागलं, तर AIADMK या पक्षाला अवघ्या 47 जागा मिळाल्या आणि थलपती विजय याच्या TVK या पक्षानं 107 हा आकडा गाठला. अर्थात 23 एप्रिलला निवडणूक पार पडली, म्हणजे मतदान झालं. आता 4 मेला निकाल लागणार. पण डीएमके म्हणजे एम.के. स्टॅलिन यांना स्पष्टपणे इतकी खात्री होती की काही झालं तरी आपलं सरकार सत्तेवर येणार. पण झालं वेगळंच. जेवढे काही एक्झिट पोल होते त्यांच्या अंदाजानुसार विजय थलपतीला देखील कुठेही एक्झिट पोलमध्ये 20 ते 30 किंवा फार फार तर 40 या जागांव्यतिरिक्त स्थान देण्यात आलं नव्हतं. पण डीएमके आणि AIADMK या दोन्ही पक्षांना धूळ चारत थलापती विजय यांनी तमिळनाडूमध्ये धुरळा केला आणि त्यानंतर मात्र सुरू झाल्या त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठीच्या वाटाघाटी. कारण 107 हा आकडा भले विजय जोसेफ यांनी गाठला असला तरी 234 पैकी त्यांना 118 ही मॅजिक फिगर गाठणं अत्यंत गरजेचं होतं. अशा वेळी करणार काय? आता विजयनं बाकीच्या अनेक छोट्या मोठ्या पक्षांशी बोलणी सुरुवात केली होती. पण त्याच वेळी काँग्रेस जी डीएमके सोबत होती, मित्रपक्ष म्हणवणारी ही काँग्रेस 25 वर्षांची युती तोडली आणि काँग्रेसनं आपले निवडून आलेले 5 आमदार हे विजय जोसेफ याच्या TVK या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. तरी देखील विजयचं संख्याबळ झालं 112. आता उरलेले 6 आमदार आणायचे कुठून? आता याच दरम्यान राज्यपालांनी देखील विजय थलापती याची गोची केली होती. तुम्ही 118 एवढं संख्याबळ प्रत्यक्षात दाखवा, आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र समोर आणा, मी तुम्हाला या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी तुम्हाला पाचारण करू शकतो. पण तसं एकदा दोनदा तीनदा घडलं, पण विजय जोसेफ यांना काही 118 आकडा जुळेना. अखेर झालं असं की जे डीएमके सोबतचे पक्ष होते त्या 4ही पक्षांनी, उदाहरणार्थ VCK, CPI म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नंतर CPIM म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि उरलेला IUML या 4ही पक्षांच्या प्रत्येकी 2 आमदारांनी म्हणजे 4 दुने 8 आमदारांनी विजय जोसेफ यांना पाठिंबा दिला आणि या थलापतीनं 112चा आकडा 120 वर नेऊन ठेवला. अर्थातच त्यामुळे राज्यपालांना विजय जोसेफ यांना मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेण्यासाठी पाचारण करावं लागलं. अर्थात सरकार बनवण्यासाठी पाचारण करावं लागलं. आणि मग आपल्याला आठवत असेल 10 मे रोजी विजय थलापती याचा जो भव्य दिव्य मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यानंतर या राज्यात आता निश्चितपणे थलापतीकडून काहीतरी वेगळं घडेल अशी त्या ठिकाणी आखणी सुरू झाली. स्पष्टपणे विजय जोसेफ यानं म्हटलं होतं की कर्ज मर्यादेत आहे, पण ते देण्याची दानत पण असली पाहिजे आणि ती दानत या सरकारकडे आहे. आता पहिला निशाणा विजय जोसेफनं साधला. इतकंच नव्हे, ड्रग्ज जो काही तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी त्याचं मोठं रॅकेट आहे त्या संदर्भामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावर आळा बसवण्यासाठी, नियंत्रण बसवण्यासाठी निश्चितपणे काही उपाययोजना आखल्या आणि
एक विशिष्ट अशी त्या ठिकाणची आखणी केली. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला सुरक्षिततेसाठी काही पथकं देखील, पोलीस पथकांची देखील स्थापना केली आणि त्यानं म्हटल्याप्रमाणे जे काही विजेचे युनिट आहे 200 वॅट युनिट आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं ते ज्याच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी ते तुम्हाला तात्काळ सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्यावर कपात करेन आणि त्याच पद्धतीने त्यांनी ते केलं. हे 3 निर्णय झाल्यानंतर मात्र तमिळनाडूमध्ये आता स्थिर सरकार मिळतंय अशी भावना नागरिकांमध्ये कुठेतरी तयार होत होती. तितक्यात MK स्टॅलिन यांनी एक मोठा बॉम्ब फोडला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता हे विजय थलापती यांचं सरकार कधीही कोसळू शकतं. येणाऱ्या लोकसभा 2029च्या निवडणुकीसोबत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा लागू शकतात, त्यामुळं तुम्ही तयारीत राहा असे आदेश त्यांनी स्पष्टपणे जिल्हा सचिवांना दिल्या. त्यासोबत कार्यकर्ते आणि समर्थकांना देखील असे आदेश दिले, सूचना दिल्या आणि कामाला लागा असं म्हटलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर अर्थातच आणखी एक त्यांनी मुद्दा मांडला, तो म्हणजे AIADMK या पक्षातल्या 25 आमदारांनी बहुमत चाचणी वेळी म्हणजे 13 मेला बंडखोरी केली आणि थेट विजय थलापती यांच्या TVKला पाठिंबा दिला आणि त्यांच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे या 25 आमदारांवर विशेष म्हणजे न्यायालयाची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून कधीही निर्णय येऊ शकतो आणि या बंडखोर आमदारांची त्या ठिकाणी जी काही भूमिका आहे त्या भूमिकेवर भाष्य होऊ शकतो, निर्णय होऊ शकतो आणि त्यांना बडतर्फ देखील केलं जाऊ शकतं. त्यामुळे जर तसं घडलं तर विजय जोसेफ याचं सरकार अल्पमतात येऊ शकतं. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका असा संदेश MK स्टॅलिन यांनी दिला. आता जाता जाता MK स्टॅलिन यांनी नेमकं काय म्हटलंय याचं एक महत्वाचं विधान सांगतो. त्यांनी आपल्या पक्षातल्या 36 जणांची एक विशेष समिती बनवली आहे आणि या समितीनं जो काही पराभव झालाय DMKचा तो का झाला त्याची बारकाईची कारणं शोधून त्याचा स्पष्ट अहवाल लवकरात लवकर पक्षाला सादर करायला सांगितलेला आहे. आणि शेवटचं वाक्य त्यांचं असं होतं की द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे DMKचं जे चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह, ते सूर्य आहे आणि सूर्याचा अस्त कधी होऊ शकत नाही. आता प्रश्न हा उरतो, विजय थलापती याचं सरकार अस्थिर करण्यासाठी DMK कडून निश्चितपणे राजकीय खेळी खेळल्या जाणार आहेत आणि तशा खेळींना आता सुरुवात झाली आहे. पण TVK कडनं एक प्रतिक्रिया आली आहे की आम्हाला काही फरक पडत नाही असं बोलण्यानं आमचं सरकार स्थिर आहे. आता प्रश्न हाच उरतो की तमिळनाडूमध्ये विजयचा विजय तर झाला, पण हा विजय आणखी किती दिवस टिकणार? विजय टिकला तर थलापती सरकार टिकणार आणि विजय जर डोक्यात शिरला तर मात्र पुन्हा एकदा निवडणुका लागणार. आता नेमकं तमिळनाडूत काय घडणार? जस्ट वेट अँड सी. पाहूयात विजय थलापती आणखी आपले किती दिवस सरकार टिकवू शकतो. पाहत रहा LS मराठी.